ऑपरेशन टायगरचे एक्सक्लुझिव्ह पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदेंसह जाण्याचा निर्णय घेतला। त्याला ऑपरेशन 2.0 असं म्हटलं गेलेली ही घटना घडल्यावर 17 जूनला खासदारांनी अध्यक्ष ओम बिर्लांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। ते फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेत। या 5 खासदारांसह खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईकही उपस्थित होते। ऑपरेशन टायगरचे एक्सक्लुझिव्ह पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत। ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतलेली होती आणि या भेटीचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत। प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते आणि जे खासदार फुटलेत त्या खासदारांचे फोटोज समोर आलेले आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची 17 जूनला नवी दिल्लीमध्ये या सगळ्या खासदारांनी भेट घेतली होती। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, हे एक्सक्लुझिव्ह पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत, या फोटोज मागची स्टोरी काय? अगदी आपण पाहतोय ऑपरेशन टायगर हे राज्यातच नाही तर देशभरामध्ये चर्चेचं जे आहे ते ठिकाण बनलेलं होतं। ऑपरेशन टायगर हे काही दिवसापूर्वी पार पडलेलं होतं आणि त्यानंतर जे फोटो आहेत किंवा पुरावे जे आहेत ते एबीपी माझाच्या हाती लागलेले आहे। एक्सक्लुझिव्ह हे फोटो आपण पाहू शकता। मात्र हे संपूर्ण जे फोटो जे आहेत ते आतापर्यंत बाहेर प्रसारित केले गेलेले नव्हते। गोपनीयता जी आहे ती ठरवण्यात आलेली होती। हे सगळे फोटो जर पाहिले आपण त्यामधले सगळ्यात महत्त्वाचा फोटो 5 खासदार जे आहेत ते उभे आहेत आणि त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हे सुद्धा आहेत। त्यांचा हा सगळा फोटो जो आहे तो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानाच्या गार्डनमधला आहे। त्या ठिकाणची एक प्रकारची ओळख परेड जी आहे ती खासदारांची झाली। सगळे खासदार त्या ठिकाणी जमले आणि त्या ठिकाणचा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरे फोटो जे आहेत ते आपल्याला ओम बिर्ला यांच्याशी चर्चा करताना पुढे नेमकी कशी संविधानिक प्रक्रिया असणार आहे हे जाणून घेताना प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे आणि ओम बिर्ला यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहतोय का हे संपूर्णपणे ऑपरेशन होत असताना मोठी गोपनीयता जी आहे ती ठेवण्यात आलेली होती। 17 जूनचं जे आहे ते हे संपूर्णपणे आपल्याला फोटो पाहायला मिळतात। खरं तर हे सगळे खासदार जे आहे ते 6 खासदारांपैकी 5 खासदार हे दिल्लीमध्ये हॉटेल लीलाला वेगवेगळ्या मार्गाने पोहोचलेले होते आणि त्या ठिकाणी प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे म्हणजे असे एकूण 7 जण जे आहेत ते पोहोचलेले होते आणि 17 तारखेला हॉटेल लीलाला पोहोचल्यानंतर सकाळी 7:30 वाजता हे सगळे खासदार श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक जे आहे ते ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि 9:30 वाजता बरोबर त्यांनी ओम बिर्लांच्या समोर उभं राहून सह्या केल्या आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याच्या आधी ओमराजे निंबाळकर जे आहे ते साधारणतः 6:30 वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन सही करून निघून गेले होते। त्यामुळे हे 6 खासदार जे आहे ते वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी पोहोचले होते। मात्र नेमकं हे ऑपरेशन टायगर कोणाच्या नेतृत्वात झालं, कोण कोण दिल्लीमध्ये होते हे अद्यापर्यंत स्पष्टता आलेली नव्हती। जे फोटोग्राफ सुद्धा समोर आलेले नव्हते आणि आता स्पष्ट होतंय की श्रीकांत शिंदे या ऑपरेशन टायगरचं दिल्लीमध्ये नेतृत्व करत होते। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातून फोनवरती संपर्कात होते आणि त्यांच्यासोबत मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा या ऑपरेशनमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आपण जर पाहिलं तर ऑपरेशन टायगर जे झालं त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये हे ऑपरेशन टायगर पार पडताना पाहायला मिळते। खरं तर ओमराजे निंबाळकर हे पुण्यातून कशा प्रकारे गेले याची सुद्धा अनेक चर्चा ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या आणि आपल्याला पाहायला मिळते का हे 5 खासदार जे आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने कोणालाही याची कुणक न लागता हे दिल्लीमध्ये पोहोचलेले होते आणि त्यानंतर एकत्र येऊन हॉटेल लीलामधून हे लोकसभा अध्यक्षांच्या घरी गेलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे हे सगळे एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आतापर्यंत याची कुठेही प्रकारची जे आहे ते हे फोटो प्रसारित केले गेलेले नव्हते। नेमकं ऑपरेशन टायगरमध्ये कोण कोण सहभागी होतं, कोणाच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन झालेलं होतं याची कुठल्या प्रकारची माहिती जी आहे ती समोर आलेली नव्हती। मात्र आता स्पष्ट होतंय की श्रीकांत शिंदे यांनी जे आहे ते ऑपरेशन टायगरचं संपूर्णपणे हे नेतृत्व केलेलं होतं। त्यामुळे हे 5 खासदार कशा प्रकारे गेले, ओमराजे निंबाळकर कशा प्रकारे गेले हे समोर आलेलं आहे। खरं तर ठाकरेंचे हे 6 खासदार फोडल्यानंतर देशभरामध्ये राज्यभरामध्ये मोठ्या प्रकारची चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। यामध्ये महायुतीमधील आणखी काही पक्षांचा संबंध आहे का अशा प्रकारचं सुद्धा बोललं जात होतं। दिल्लीतून ग्रीन सिग्नल जो आहे तो मिळाल्यानंतर हे 6 खासदार जे आहे ते दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी हे एक प्रकार जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला पाहायला मिळतं आणि त्याचे एक एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ जे आहेत ते एबीपी माझाच्या हाती लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि ऑपरेशन टायगरचे पुरावे देणारे हे फोटो जे आहेत ते एबीपी माझाच्या हाती लागलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की आतापर्यंत जे काही शिवसेना फुटल्या असेल किंवा बंड झाला असेल त्यातील सगळ्यात मोठी ही घटना जी आहे ती म्हणावी लागेल। कारण 6 खासदार हे ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचे पुरावे सगळे हे एबीपी माझाच्या हाती लागलेले पाहायला मिळतात।
निश्चित राजू, जसं तू सांगतोयस की प्रचंड गोपनीयता या सगळ्यामध्ये पाळली गेलेली होती. प्रत्येक खासदार वेगवेगळ्या मार्गाने दिल्लीमध्ये पोहोचला. अगदी ओमराजे निंबाळकर सुद्धा पुण्याहून दिल्लीला कसे गेले त्याची चर्चा सुरू होती. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होऊन ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं ही घोषणा होईपर्यंतची टाइमलाईन नेमकी काय होती आणि त्यामध्ये 17 जूनची ही भेट कशी महत्त्वाची ठरली? अगदी आपण पाहतोय का 17 तारखेला सगळे खासदार जे आहे ते दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी हे ऑपरेशन टायगर जे आहे ते पूर्ण केलेलं पाहायला मिळते. विशेष म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि इतर खासदार होते त्याच वेळेस ऑपरेशन टायगर जे आहे ते दिल्लीमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळत होतं. खरं तर आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर हे पहाटे दिल्लीमध्ये पोहोचले आणि 6:30 वाजता ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन सही केली होती आणि त्यानंतर 7:30ला उर्वरित 5 खासदार त्याचप्रमाणे प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे हे सगळे पोहोचले आणि 9:30 वाजता जे आहे ते ओम बिर्ला यांच्या समोर उभं राहून सही केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही मोठी गोपनीयता जी आहे ती पाळण्यात आली. बरोबर आहे राजू. त्यामुळे एकीकडे माध्यमांना सांगितलं जात होतं की आम्हाला या संदर्भात काही माहिती नाही, पण दुसरीकडे पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत होत्या, बऱ्याच हालचाली होत होत्या. 17 जूनच्या या भेटीचे एक्सक्लुसिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत. राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि उद्धव ठाकरेंचे 6 खासदार गळाल लावल्यानंतर शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगर 3च्या पूर्ण तयारीमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी ठाकरेंसोबतच शरद पवारांचे आमदार आणि खासदारही टार्गेटवर असल्याचं कळतंय. सातत्यानं गुप्त बैठका आणि भेटीगाठी सुरू असल्याची माहिती समोर येते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 आमदारांचे शिवसेनेत येण्यासाठी पूर्णपणे मतपरिवर्तन केल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेतील सूत्रांनी केलाय. तसंच पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा टाळण्यासाठी आणखी 5 आमदार गळाल लावण्याचे प्रयत्न असल्याचं कळतंय. तर ठाकरेंच्या आणखी एका खासदाराला गळाल लावण्याच्याही हालचाली सुरू आहेत. ऑपरेशन टायगर 3ची जबाबदारी माजी मंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय निलेश देशमुखांच्या खांद्यावर असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. तर राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती आमदार आदित्य ठाकरे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 3.0 अशी अरे बाकी सगळं ऑपरेशन करा, पण ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आपल्या डोळ्यासमोर चाललेलं आहे. तुम्ही बॉडी लँग्वेज बघा, आजचं भाषण बघा आणि थोड्या दिवसानंतर तुम्ही जे मी बोलतोय ते खरं तेव्हा बघा. ऑपरेशन टायगर 3ची चर्चा सुरू झालेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि आपल्या पक्षाचे आमदार आणि खासदार कुठेतरी एकनाथ शिंदे फोडू पाहत आहेत अशी एक माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. अशी चर्चा आहे. मला असं वाटतं की आमचा पक्ष आमदार आणि खासदार हे पूर्ण एक मताने काम करतात. त्यामुळे असं कोणतं काम, अशी घटना काही होईल असं मला वाटत नाही. राजकारणामध्ये निर्णय हे योग्य वेळी घेतले जातात. योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल. ठाकरेंचे काही खासदार देखील संपर्कात असल्याची चर्चा आहे. नाही, आता शेवटी ज्या खासदारांनी निर्णय घ्यायचा होता त्यांनी निर्णय घेतलेला आहे. भविष्य ज्यांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना असा नेता हवा आहे जो आमच्या पाठीचे खंबीरपणे उभा राहील ते माननीय एकनाथ शिंदेच्या रूपाने ते पाहतायत. म्हणून असे जे कोणी असतील आणि फक्त लोकप्रतिनिधी नाही, त्यांच्या पक्षामध्ये असलेले कार्यकर्ते असू द्यात, त्यांचे पदाधिकारी असू द्यात, नेते असू द्यात, त्यांची देखील हीच भावना आहे. आणि यानंतरची बातमी आहे पिंपरी चिंचवडमधल्या मोशी इथल्या कचरा दुर्घटनेसंदर्भातली. मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत एबीपी माझाच्या हाती धक्कादायक आणि गंभीर माहिती आली आहे. जी 3 मजली इमारत कोसळून एका कामगाराचा जीव गेला आणि 8 कामगारांच्या जीवाशी तब्बल 65 तास खेळ झाला, त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळमजल्याचं पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागानं दिलेला हा पूर्णत्वाचा दाखला एबीपी माझाच्या हाती लागलाय. 27 जुलै 2023ला या ॲडमिन बिल्डिंगला रेकॉर्ड प्लॅननुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला. मात्र या दाखल्यात फक्त तळमजल्याचा उल्लेख आहे. मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का, असा प्रश्न एबीपी माझानं बांधकाम विभागाकडे विचारला असता पहिला आणि दुसरा मजला उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नसल्याचं शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितलं. त्यामुळे वरच्या 2 मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हे यातून स्पष्ट झालंय. नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. नाझीम, वरचे 2 मजले उभारण्याची परवानगी नसताना ते 2 मजले उभारले कसे गेले
यामध्ये बेजबाबदारपणा कुणाचा आणि हे 2 मजले बेकायदेशीरपणे उभारले जात आहेत म्हटल्यावर प्रशासनानं त्यावर कोणतीच कारवाई का नाही केली? प्रज्ञा, आपण ज्या पूर्णत्वाच्या दाखल्याचा उल्लेख या ठिकाणी करतोय तो पूर्णत्वाचा दाखला हा आहे. पर्यावरण विभागानं या ठिकाणी ही जी 3 मजली इमारत आहे वेस्ट टू एनर्जीची, त्या वेस्ट टू एनर्जीच्या प्रकल्पामध्ये ही ॲडमिनची बिल्डिंग जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि बांधकाम विभागानं या इमारतीच्या केवळ तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे आणि त्याचे हे सगळे पुरावे आता ABP माझाच्या हाती लागलेले आहेत. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या प्रकल्पाला, पर्यावरणाच्या या प्रकल्पाला बांधकाम विभागानंच केवळ तळमजल्याची पूर्णत्वाची परवानगी जी आहे ती या ठिकाणी दिलेली होती. त्यामुळं पुढचा प्रश्न गंभीर उपस्थित होतो की पहिला आणि दुसरा मजला कसा काय उभारला आणि पहिला आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला जो आहे तो या ठिकाणी देण्याचा वेळच येणार नव्हती, कारण त्याची परवानगी बांधकाम विभागाकडं मागण्यात आलेली नव्हती. बांधकाम विभागाचे शहर अभियंता मनोज सेठिया यांनीच ही सगळी माहिती दिलेली आहे की पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याची कोणतीही बांधकामाची परवानगी आमच्याकडे या ठिकाणी मागितलेली नाही आहे. त्याच्यामुळं पुढचा प्रश्न उद्भवत नाही की या दोन्ही मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्याचा. याच इमारतीमधल्या पहिल्या मजल्यावरती हे 8 जण अडकलेले आहेत. याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती एक व्यक्ती जो आहे तो मृत पावलेला आहे. म्हणजे एकाचा जीव घेणं आणि इतर 8 जणांच्या जीवाशी गेली 65 तास खेळ या ठिकाणी सुरू आहे. कुठल्या बिल्डिंगमध्ये तर विना परवाना बांधलेल्या या बिल्डिंगमध्ये, आणि त्याचे हे धक्कादायक पुरावे ABP माझाच्या हाती लागलेले आहेत. त्याहून पुढचं एक धक्कादायक बाब म्हणजे 26 जुलै 2023ला सुधारित बांधकामाची परवानगी या ठिकाणी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मागितली आणि या सुधारित बांधकामाच्या मागणीनंतर अवघ्या 24 तासात म्हणजे 27 जुलैला हा पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला आहे. म्हणजे बांधकाम विभागानं इथं येऊन सगळी पाहणी केली नाही का असा प्रश्नसुद्धा या निमित्तानं उपस्थित होतो आणि यामध्येच आधीच हे बांधकाम उरकून घेण्यात आलं का असाही प्रश्न उपस्थित होतो. आणि हा पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर 4 दिवसांमध्येच म्हणजे 1 ऑगस्ट 2023ला या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. त्या इमारतीचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आज जी सगळी घटना घडलेली आहे या घटनेनंतर वेळोवेळी प्रश्न विचारले गेले की ही इमारत नियमबाह्य तर नाही आहे ना, नियमाला अधीन आहे का, सगळ्या निकष जे आहेत ते पाळले गेलेत का, असे प्रश्न वेळोवेळी या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना विचारले गेले आणि त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी सांगितलं की सर्व नियमांचं पालन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. त्यामुळं त्यांचा दावा या निमित्तानं फोल ठरला आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कचऱ्याचा सगळा डोंगर जो आहे तो या इमारतीवरती आला. 3 मजल्याची ही इमारत आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की ही इमारत कशी आहे. खाली तळमजला आहे, तळमजल्यामध्ये पार्किंग केलं जातं आहे. पहिला मजला जो आहे तिथं कॅन्टीन आहे. दुसरा मजला जो आहे तिथं यांची मीटिंगची कॉन्फरन्स रूम आहे आणि तोच पहिला मजला जिथं कॅन्टीन आहे आणि कॉन्फरन्स रूम आहे त्याला पूर्णत्वाचा दाखला नाही आहे. मग कशाच्या आधारावरती पहिला आणि दुसरा मजला उभारण्यात आला? महानगरपालिकेचाच हा सगळा भोंगळ कारभार आहे. महानगरपालिकेच्याच पर्यावरण विभागानं ही नियमांची पायमल्ली केली आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. कंत्राटदार अँथोनीला PPP तत्वावरती म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावरती या ठिकाणी हे सगळा प्रकल्प चालवायला दिलेला आहे. पर्यावरण विभागाकडून सगळं हे वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी राबवला जातो आहे. त्यामुळं पर्यावरण विभाग आणि कंत्राटदारानं सगळ्या नियमांची पायमल्ली केली आहे का असा प्रश्न किंवा अशा प्रकारचं म्हणण्याला वाव आता या निमित्तानं आपल्याला आहे. आणि बांधकाम विभागानं केवळ तळमजल्याचीच परवानगी दिलेली आहे, तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे. त्याच्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जो पहिल्या मजल्यावरती म्हणजे जिथं कॅन्टीन आहे तिथंच सगळे 8 जण अडकलेले आहेत. जो विनापरवाना आहे का हा प्रश्न या सगळ्या कागदपत्रांमुळं उपस्थित झालेला आहे आणि तिथंच सगळे एकाचा मृत्यू झाला आहे आणि 65 तास 8 व्यक्तींच्या जीवाशी खेळ त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी 24 तासाच्या आत म्हटलं की नैसर्गिक आपत्ती आहे, यामध्ये कंत्राटदाराला दोषी धरता येणार नाही, कुणाला जबाबदार धरता येणार नाही, गुन्हे दाखल करण्याची गरज पडणार नाही असं जे विजय सूर्यवंशी वारंवार या ठिकाणी म्हणत होते. आता पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी या निमित्तानं काय कारवाई करणार
पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता असतील, कंत्राटदार अँथोनी असतील, ज्यांनी विनापरवाना हे वरचे 2 मजले उभारलेत का, हा प्रश्न उपस्थित झाला आणि या प्रश्नाचं उत्तर आता महापालिकेच्या आयुक्तांना द्यावं लागणार आहे. कारण बरोबर एक आहे, जणाच्या- त्यामुळे सगळ्या नियमांचं पालन होऊन इमारत बांधली गेली आहे असं म्हणणारे महानगरपालिकेचे आयुक्त आता हे कागदपत्र समोर आल्यानंतर नेमकं काय उत्तर देतात आणि आता तरी कारवाईचा बडगा उगारतात का हे पाहावं लागेल. नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान या संदर्भात एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेत, पाहूया. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे वरचे 2 मजले नेमके कोणाच्या परवानगीनं उभारले? पूर्णत्वाचा दाखला नसताना त्या मजल्यांवर कॅन्टीन आणि कॉन्फरन्स रूम कशी सुरू झाली? त्या जागेवर कामगारांना काम करण्याची परवानगी कुणी दिली? पिंपरी चिंचवडच्या मोशी इथे झालेल्या दुर्घटनेचं शोधकार्य अजूनही सुरू आहे. 65 तास उलटले तरी शोधकार्य संपलेलं नाही. आता दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडण्यासाठी अत्याधुनिक डिमॉलिशन एक्स्कव्हेटर मशीन आणलंय आणि या मशीनद्वारे इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्यासाठी तसंच इमारतीत सुरक्षित प्रवेश करण्यासाठी नवा मार्ग तयार करण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मशीनच्या सहाय्यानं दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आलाय. आता पहिल्या मजल्यावरच्या स्लॅबचं पाडकाम सुरू आहे. या स्लॅबखाली अडकलेले 8 कामगार अडकलेले असण्याची शक्यता आहे. आज हे शोधकार्य संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. दरम्यान मोशी दुर्घटनेतल्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मात्र प्रचंड संतापलेत. रात्री उशिरा त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना घेराव घालत काही प्रश्न विचारले. आम्हाला उत्तर पाहिजे, दगाफटका झाला तर त्याचीही भरपाई पाहिजे. मंत्री आले, आमदार आले, महापौर आले, त्यानंतर आम्हाला कोणीही स्टेटमेंट दिलं नाही. याची जबाबदारी घेणार नक्की कोण? 15 दिवसांपूर्वी कामाला लागला होता, नुकतंच त्याचं लग्न झालंय. अक्षय गायकवाडला लहान मुलं आहेत. आम्हाला उत्तर द्यायला कोण पुढे येत नाही? जबाबदार अधिकारी का उत्तर देत नाहीत? आम्ही कोणाकडे जायचं? तुम्ही आमच्या सोबत चला, आमच्या नातेवाईकांना दिलासा द्या, अशा शब्दात सगळ्यांनी आपला संताप व्यक्त केला. डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालय मारहाणीनंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये संताप आहे आणि या प्रकारामुळे या संपूर्ण घडामोडींना अत्यंत क्लेशदायक वळण लागलंय. मारहाणीच्या धक्क्यामुळे डॉक्टर वैभव साळुंकेंनी राजीनामा देत थेट शहरही सोडलं, तर डॉक्टर वृष्टी बाविस्कर पुन्हा रुग्णालयात हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालंय. वैद्यकीय सेवेलाही वृष्टी यांनी रामराम केला असल्याचं सांगितलं जात आहे. मानसिक धक्क्यात असलेल्या वृष्टी मला मारू नका असं ओरडत रात्री दचकून झोपेतून जाग्या होतात, असंही त्यांच्या पालकांनी सांगितलंय. आपल्यासोबत सृष्टीचे वडील महेंद्र बाविस्कर हे देखील स्वतः डॉक्टर आहेत. नेमकं काय घडलंय, काय परिस्थितीमधून ते आता जात आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब, नेमकं काय घटना घडली होती? आता सृष्टीची मनस्थिती कशी आहे? काय नेमकं आता तुमच्या कुटुंबांमध्ये हे सगळ्या घडामोडी सुरू आहेत? दिनांक 6ला जो शास्त्रीनगर हॉस्पिटलवर जो हमला झाला, जो प्राणघातक हल्ला डॉक्टरवर झाला, डॉक्टर सृष्टीला मारझोड झाली, सिस्टर लोकांना मारझोड झाली, मावशी लोकांना मारझोड झाली, तो धक्का किंवा ती मारझोड एवढी भयानक होती, त्या घटनेचा परिणाम यांच्या एवढा खोलवर गेला की हे एकदम मानसिकदृष्ट्या कोलॅप्स झाले. यांच्या एक प्रकारचा सदमा त्यांच्यात पोहोचला. ते झोपेत पण ते असे ओरडते की मारतायत, मारू नका. आणि त्या गुंडांची दहशत एवढी होती की ते डॉक्टर अशा सदम्यामध्ये गेलेत की त्यांना ते सुचत नाही, ते काम करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहेत. आणि त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करायचं आणि गुंड्यांचे मार खाण्यापेक्षा ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किती सुरक्षा रक्षक आहेत, किती सिक्युरिटी आहेत, हे त्यांना याची गरज आहे. जोपर्यंत सरकार याची दखल घेत नाही तोपर्यंत शासकीय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतील, नर्स असतील, यांचं जीवन धोक्यात आहे. खरं पाहिलं तर आता सृष्टी जी आहे मानसिक धक्क्यामध्ये आहे, झोपेमध्ये ती बडबड करते, मारतायत असं देखील बोलते. मात्र आता तुम्ही त्या रुग्णालयामध्ये पुन्हा रुग्णसेवेसाठी ती जाणार आहे का, किंवा तिने आता राजीनाम्याची देखील चर्चा आहे, मात्र आता काय विचार केलाय किंवा तिच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का? सध्या ती मानसिक धक्के असल्यामुळे आता तरी सांगू शकत नाही, पण भविष्यात आम्हीच विचार करू की त्या हॉस्पिटलमध्ये न गेलेलं बरं.
राजीनामा दिला नाही आहे, पण भविष्यामध्ये प्रोटेक्शनच नाही आहे त्या हॉस्पिटलमध्ये, तर काम करून काय फायदा? आज हा येईल, उद्या दुसरा येईल, परवा तिसरा येईल. डॉक्टरने फक्त हमले सहन करायचे का? त्यांची मार सहन करायची का? रुग्ण बघायचे का? 24 तास सेवा करायची? जोपर्यंत सिक्युरिटी नाही तर कोणताही पॅरेंट्स, आई वडील आपल्या मुलांना, डॉक्टर पॅरेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवणारच नाहीत जोपर्यंत त्यांना सिक्युरिटी नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये 90च्या दशकात दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित डॉनच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेनं छापा टाकलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावात पहाटेपासून ही कारवाई सुरू झाली आहे. बंगल्यातून 5.5 कोटींची रोकड, सोनं चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे. रोकड मोजण्यासाठी, नोटा मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आली आहे. काही चाकू, तलवारी, बंदुकाही या कारवाई दरम्यान मिळाल्यात. दरम्यान या कारवाईबाबत पोलीस 11 वाजता अधिकृत माहिती जाहीर करणार आहेत. अहिल्यानगरच्या खंडाळा इथं 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही ट्रकनं पेट घेतला. ट्रकमधल्या दोन्ही चालकांना बाहेर काढण्यात आलंय. अपघाताचं कारण अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. अहिल्यानगर दौंड महामार्गावरती सकाळी 6 वाजता खंडाळा या ठिकाणी 2 ट्रकचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालेला आहे आणि या दोनही ट्रकने जे आहेत पेट घेतलेला होता. या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी तातडीनं या ठिकाणी घटनास्थळी धाव घेऊन दोघाही चालकांना ट्रकच्या बाहेर काढलं आणि रुग्णालयामध्ये खरं तर दाखल केलेलं आहे. एका ट्रकमध्ये लोखंडी सळया तर दुसऱ्या ट्रकमध्ये कापड असल्यामुळे या ठिकाणी मोठा पेट जो आहे या ट्रकने घेतलेला होता. प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत. काय एकंदरीत सांगाल, कधी अपघात झाला आणि कशा पद्धतीचा? 5:45-6च्या दरम्यान खूप मोठा आवाज झाला. आवाज झाल्यानंतर आम्ही इकडे आलो तर 2-3 स्फोटाचे आवाज आले आणि आल्यानंतर एक ड्रायव्हर अडकलेला, त्याला बाहेर काढून टाकलं आणि घरून गाडी बोलून त्याला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये केलं. परंतु गाडीने ताबडतोब खूप मोठा पेट केला. या गाडीची एक डिझेल टाकी बस झाली आणि ती गाडी पेटली आणि ती जाळ इकडच्या डिझेल टाकीकडे जात होता. या यंत्रणांनी सहकार्य केलं, परंतु जे जीव वाचवणारे यंत्रणा आहेत, अपघातग्रस्तांना इथून नेऊन हॉस्पिटलला दाखल केलं. तर आनंद ऋषी जे हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटल आहे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना उपचार करणं गरजेचं होतं. नाही जास्त तर त्यांना तर अजिबात घेत नाही म्हणून सांगतात. एकूणच सकाळी 6 वाजता हा भीषण अपघात झाला आणि या दोनही गाड्या ज्या आहेत अक्षरशः जळून खाक झालेल्या आहेत. पोलीस यंत्रणा असेल, त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते तातडीने या ठिकाणी दाखल झाले आणि बचाव कार्य जे आहे ते सुरुवात करण्यात आली होती. सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहिल्यानगर. 65 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू. अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम. अडकलेल्या 8 जणांचा शोध सुरू. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेचा आढावा घेतला. शेतकऱ्यांचं 50,000 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27चं कर्ज भरण्याची अट मागे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. धाराशिव लातूरमध्ये सोयाबीनवर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव. धाराशिवच्या भोगजी शिवारात गोगलगायींच्या बंदोबस्तासाठी कुटुंबाची रात्रभर धडपड. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दान चोरी. आदेश बांदेकरांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप. दोषी आढळलो तर फासावर लटकवा, बांदेकरांचं उत्तर. ज्ञानोबा तुकोबांची पालखी पुण्यातून मार्गस्थ. तुकोबांच्या पालखीचा आज लोणी काळभोरमध्ये मुक्काम, तर माऊलींची पालखी आज दिवेघाट पार करणार. नोवाक जोकोविचचं 25व्या विक्रमी ग्रँड स्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगलं. विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत यानिक सिनरकडून जोकोविचचा पराभव. बेल्जियमवर 2-1 असा रोमहर्षक विजय मिळवत स्पेनची 16 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक. सेमीफायनलमध्ये फ्रान्सशी सामना. देशामध्ये राममंदिराच्या देणगीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवरून नवा वाद पेटलाय आणि हा आरोप केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि निशाण्यावर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते. त्यामुळे भाविकांच्या आस्थेचं मंदिर आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय. मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विधान परिषदेत चर्चेला गेलं. ते श्रद्धेमुळे नाही तर घोटाळ्याच्या आरोपामुळे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी
तत्कालीन सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मंदिरातील दानपेटी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनी थेट नाव घेतलं नाही, मात्र त्यांनी दाखवलेल्या कागदपत्रांवरून आणि आरोपांच्या दिशेवरून त्यांचा रोख ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? हे बघा, सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाहीये. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तेव्हा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये जे आरोप केले त्यावर आदेश बांदेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना उत्तर दिलंय. पाहूया. की साधारणतः माझा कार्यकाळ संपून 3 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता 3 वर्षात जर या जे कोणी तिथे पदाधिकारी आहेत त्यांच्याचकडे सगळा कारभार होता आणि साधारणतः 3.5 ते 4 वर्षापूर्वी विधी आणि न्याय विभागाकडे याबाबतचं असं 4 वर्षापूर्वी एक अधिवेशनात हाच विषय आला होता. जर त्याच्यावरती काही चुकीचं झालेलं असेल, कारण कसं असतं, सिद्धिविनायक मंदिराची जी यंत्रणा आहे त्या मंदिराच्या यंत्रणेमध्ये जे म्हणून कार्यकारी अधिकारी असतात ते मंत्रालयाने डेप्यूट केलेले असतात. जेवढे कार्यकारी अधिकारी आहेत ते सगळे कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर फायनान्स ऑफिसर हाही मंत्रालयाने डेप्यूट केलेला असतो. त्याच्यामुळे शासकीय कारभारात किंवा या बाबतीत जर कुठलाही गैरव्यवहार आढळला असेल तर तसा तो त्यांनी जाहीर केला पाहिजे. आणि जर खरंच काही त्याच्यात आढळलं असेल तर 3.5 वर्ष झालेली आहेत. माझं तर असं म्हणणं आहे की 3.5 वर्ष कोण अध्यक्ष आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांनी त्या कागदात काही फेरफार केले असतील तर नवा संशय आणि त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. आणि जर त्याच्यात कोणीही दोषी आढळलं, अगदी मी जरी आढळलो तरी मला पाहिजे तर त्याच मंदिराच्या समोर फासावर द्या, पण उगाच खोटे नाटे आरोप करू नका. कारण सगळ्या गोष्टी स्पष्टपणे अत्यंत क्लिअरली या वेळोवेळी जाहीर केलेल्या आहेत, वेळोवेळी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती विधी न्याय विभागाकडे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जर काही चुकीचं असेल तर जरूर कारवाई करा. मी या वारीतनं सांगतोय, मी आता माऊलींच्या वारीमध्ये आहे. एक गोष्ट जरी चुकीची काही घडली असेल आमच्या कार्यकाळात तर मला फासावर द्या. रामकृष्ण हरी माऊली. आणि दरम्यान सिद्धिविनायक मंदिर दानपेटी घोटाळ्याच्या आरोपांवरती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. हे आरोप खरे असते तर त्यांच्यासोबत गुवाहाटीला पळाले असते. त्यांच्यावर जे भाजपने त्यावेळी आरोप केले होते, पळकुट्यासारखे पळाले ते घाबरून सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मग इथे येऊन ते मुख्यमंत्री बनले. एकंदर काय तर त्यांनी जे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस सुरू केलेलं आहे त्याच्याकडून कुठेतरी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे सगळे करत आहेत. पण एकच मी त्यांना विचारतो, हिंमत असेल आणि खरोखर जे ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो, माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांच्यात एक थोडं कणभर जरी असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं ते ट्रस्टीजनं नेमलं कोणी? सिद्धिविनायक मंदिर असेल, विठ्ठल रुक्माईचं पंढरपूरचं मंदिर असेल किंवा शिर्डीचं मंदिर असेल, या सगळ्या ठिकाणी या पद्धतीच्या गडबडी झालेल्या आहेत. सरकार ते मुद्दाम लपवत आहे. आमच्याजवळ माहिती आहे, पुढच्या अधिवेशनापर्यंत आम्ही ते पण विधानसभेत आणू. सिद्धिविनायकाचा आरोप जो आहे तो तुमचे मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंवर केला गेलेला आहे. त्यांना चौकशी लावावी ना, आता एकदम क्लिअर आहे, चौकशी लावावी. तुम्ही सत्तेत आहात. आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी आहे.
शेतकऱ्यांना 50,000 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकूण 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर महात्मा फुले योजनेअंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांवर असलेली कर्जमाफी मिळाली नव्हती, मात्र त्यांनाही कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय ज्यांनी 3 वर्ष नियमित कर्ज भरलंय त्यांनाही लाभ मिळणार आहे. मात्र असं असलं तरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार या संदर्भात अजूनही अस्पष्टता आहे. आत्तापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे. टाळ्या याच्यानंतर वाजवा. हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती. यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरमध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय. आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही. इथे 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत. दरम्यान योजनेतील अटी मागे घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार रोहित पवारांनी फडणवीसांचे आभार मानले. तर 8 दिवसात कर्जमाफी द्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं की 2019ची अट आम्ही काढत आहोत. सर्वांनाच 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आणि जे रेग्युलर असणारे शेतकरी, जे 14 लाख शेतकरी असतात, त्यांना 26-27ची जी अट टाकण्यात आली होती ती सुद्धा काढणार असं जे घोषित केलं. मी मनापासून सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो. ज्या ज्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे आभार व्यक्त करतो. या सरकारचे आभार व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. काय बदल करतात त्याची वाट पाहू. 8 दिवसामध्ये नाही बदल केले किंवा गंडवागंडवीचा प्रयत्न केला, फसवाफसवीचा प्रयत्न केला सरकारने, तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर राहील. काल आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही. काल आम्ही मोजके लोक आलो, उद्या हजारो लाखो शेतकरी मुंबईत आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दरम्यान शरद पवारांनी कर्जमाफी योजनेबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयाबद्दल फेसबुकवर पोस्ट करत नेमक्या काय भावना मांडल्यात पाहूया. राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत सरकारनं दोन्ही जाचक मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल सरकारचे आभार. या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या शेतकरी संघटना, त्यांचे नेते, राजकीय पक्ष, त्यांचे नेते तसंच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचंही अभिनंदन. तर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मात्र सरकारवरती सडकून टीका केली आहे. काय म्हणालेत राजू शेट्टी आपण पाहूया. मुख्यमंत्री अजून किती दिवस शेतकऱ्याला गंडवणार आहेत. आज आणि वेगळी तारीख आणि त्यासाठी निमित्त काय तर 2019ला ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आहे त्यांचं नाव वगळण्यासाठी, 25-26ला जे थकबाकीदार आहेत त्यांना लाभदायक ठरवण्यासाठी खरं तर निर्णय घ्यायची गरज होती ती द्राक्ष डाळिंब आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या संदर्भामध्ये. कारण ती कर्ज मोठी आहेत, भांडवली गुंतवणूक मोठी आहे, पण त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री चकार शब्द बोलत नाहीत. कोल्हापूर
हे जसं कुस्ती आणि तांबड्या पांढऱ्या रश्श्यासाठी प्रसिद्ध, तसंच गुऱ्हाळ घरांसाठी देखील संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या गुळाला देश परदेशात मोठी मागणी आहे आणि त्यामुळे साखर कारखान्यांसोबतच कोल्हापुरात गुऱ्हाळ घरं मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी अन्न आणि औषध विभागानं भेसळ रोखण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत आणि याचा धसका घेत राज्यभरातील अनेक गुऱ्हाळ घरं बंद ठेवली आहेत. त्यामुळे राज्यात मार्केटमध्ये गुळाची आवक कमी झाली आहे. परंतु यातही हंगाम नसताना कोल्हापुरी गुळाला समाधानकारक दर मिळायला सुरुवात झाली. त्यामुळे गुणवत्ता दर्जा चांगला असेल तर उत्तम दर मिळतोच, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. आता अन्न औषध प्रशासनानं कारवाई केल्यामुळं चांगल्या प्रतीचा दर गुळ यायला मार्केटमध्ये चालू झालेला आहे. त्यामुळं चांगला दर मिळेल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांना. त्यामुळे गुऱ्हाळ चालू राहतील. भविष्यात चांगल्या प्रतीचा गुळ करणारी गुऱ्हाळ चालू राहतील. साधारण 3,500 ते 5,500 ॲव्हरेज गुळ असायचा. म्हणजे सरासरी गुळ 4,000च दर पकडायचा. म्हणजे आत्ताच्या घडीला दर्जा गुळाचा चांगलाच आहे. कर्नाटक किंवा आपलं सांगली मार्केट असून दे, कोल्हापूरचा दर्जा हा 1 नंबरच आहे. आत्ता पण गुळाला कोल्हापूरचा दर चांगलाच मिळतोय. सीझनला पण चांगलाच असतोय, आत्ता पण चांगलाच असतोय दर. आणि कोल्हापूरच्या गुळाला मागणी आहे आणि कोल्हापूरच्या गुळामध्ये भेसळ काही नाही आहे. शेतकऱ्यांना मी शेतकरी बांधवांना या ठिकाणी मी असे आवाहन करतो की त्यांनी आपल्या शेतामध्ये जो ऊस उत्पादित मालापासून गूळ चांगल्या प्रतीचा दर्जेदार टिकाऊ अशा पद्धतीने तयार केल्यास त्याला ग्राहकांची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्याप्रमाणे त्यांना चांगला दर सुद्धा मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला दर्जेदार गूळ उत्पादित करावा असे या ठिकाणी मी आवाहन करत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू झालाय. पेरणीसाठी शेतकऱ्यांना तसंच मजुरीसाठी मजुरांना शेतात जावं लागतंय. मात्र नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील असे काही तालुके आहेत जिथे नियमित वाघांचे हल्ले होतात. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी 23 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे या तालुक्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावर उपाय म्हणून टायगर सेफ्टी केज बचाव उपकरण तयार केलंय आणि त्यामुळे वाघाच्या हल्ल्यापासून व्यक्ती आपला बचाव करू शकतो. नेमकं हे उपकरण काय आहे याचा आढावा घेत विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय ढोबळे यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी. आपण नेहमी ऐकतो की जंगलामध्ये कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्यांवर, गोराख्यांवर वाघाने हल्ला केला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अनेक वेळा शेतात काम करणाऱ्या महिलांवर देखील हल्ला झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिलेल्या आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने या संपूर्ण नागरिकांच्या सुरक्षेसाठी टायगर सेफ्टी केज तयार केलेली आपण बघू शकतो. याचा वापर कसा करायचा आणि किती उपयुक्त होईल असं वाटतं तुम्हाला? हा केज आता आम्ही सध्या लॅबच्या प्रोटोटाईप म्हणून बनवला. ह्या डोक्यावर घेतल्यानंतर हे जे आहे असं राऊंड होतं आणि इथे याच्यामध्ये एक आम्ही साऊंड सिस्टम दिलेला आहे. राऊंड झाल्यानंतर दोन्ही हाताने तो व्यक्ती खाली बसू शकतो आणि साऊंड वाजताना एवढाच जोरा आवाज असतो, किंकाळ्या बसतात आणि वेगवेगळे आवाज टाकले आहे. त्याच्यामुळे तो वाघ यांच्याजवळ येणार नाही, याच्याजवळ येणार नाही, तो बाहेरच थांबेल आणि त्याच वेळेला बाकी जवळपासचे जे लोक राहील ते सुद्धा यांना मदत करेल आणि ते पण अलर्ट होईल की इथं वाघ आहे. म्हणून यांची पण सुरक्षा होईल, यांना मदतीला जावं मिळेल आणि त्यांची पण सुरक्षा होईल. थोडंसे कशा प्रकारे कव्हर करता येतं, त्याचा साऊंड पण कसा येतो ते सांगा. हे बघा, अशा प्रकारे कव्हर करता येऊ शकतो आणि क्लोज होता आणि ह्या दोन्ही साईडला तो असा पकडून बसला, वाघाने चुकीने एखादा धक्काही मारला तर ते हलणार नाही आणि तो व्यक्ती आतमध्ये सुरक्षित राहील. अशा प्रकारे टायगर सेफ्टी केज ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने तयार केलेली आहे, जेणेकरून आपल्याकडे नियमित होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामध्ये जे नागरिकाचे मृत्यू होतात त्यावर आळा घालता येईल. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. आणि यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 90च्या दशकात दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित डॉनच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेनं छापा टाकलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावात पहाटेपासून ही कारवाई सुरू झाली. बंगल्यातून 5.5 कोट्यवधींची रोकड, सोनं चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे. रोकड मोजण्यासाठी नोटा मोजण्याची मशीन मागवण्यात आली आहे. काही चाकू, तलवारी, बंदुकाही या कारवाई दरम्यान मिळाल्या. दरम्यान या कारवाईबाबत पोलीस 11 वाजता अधिकृत माहिती जाहीर करणार आहेत.
कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. कृष्णा, या तथाकथित डॉनच्या बंगल्यावरती छापेमारी अचानक करण्यामागचं काय कारण आणि आतापर्यंत काय हाती लागलंय? पडेगावमधील हा तथाकथित डॉनचा बंगला आहे. हा बंगला गेट लॉक असल्यामुळे मी समोरून दाखवू शकत नसलो तरी हा बंगला या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. 1 एकरच्या आसपासमध्ये हा सगळा बंगला आहे आणि आता आपण या बंगल्यामध्ये पहाटेपासून पोलिसांनी धाडसत्र सुरू केलं आणि त्यामध्ये 5.5 कोटी रुपयांची रोख रक्कम मिळाल्याची या ठिकाणी माहिती आहे. आणि बाबा नावाच्या डॉनचं हे घर आहे. काही दिवसापूर्वी त्याचं निधन देखील झाल्याची माहिती आहे. मात्र 90च्या दशकात हा छत्रपती संभाजीनगरचा डॉन म्हणून ओळखला जात होता. एवढंच नाही तर या जी रोख रक्कम मिळालेली होती ती मोजण्यासाठी जवळपास 5 मशीन आणलेल्या होत्या आणि काही काळ ही रक्कम मोजली जात होती. या बंगल्यामध्ये एक असं घर होतं जिथं त्याच्यासोबत राहत असणारी एक महिला, तिला देखील एंट्री नव्हती. तर या बंगल्याच्या त्या खोलीमध्ये केवळ रोख रक्कमच मिळालेली नाही तर काही चाकू, काही तलवारी, काही बंदुका, ज्यातल्या काही एअरगन्स आहेत, 400 ते 500 काडतुसं देखील या ठिकाणी मिळाली असल्याची माहिती आहे. पोलीस 11 वाजता या सगळ्या संदर्भात अधिकृत पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर ही माहिती आपल्याला मिळेल. मात्र ही धाड का पोलिसांनी टाकली, या सगळ्या अनुषंगानं काय त्यांना माहिती मिळाली होती ही अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र या सगळा हा जो बंगला आहे, हा बंगला ज्या छावणी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. त्या छावणी पोलीस ठाण्यामध्ये आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. रोख रक्कम असल्यामुळे ही सगळी रक्कम IT इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जाईल आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यावरती कारवाई करेल अशा प्रकारची देखील माहिती समोर येते. मात्र आत्ताची जी अधिकृत माहिती आहे त्यानुसार ही रोख रक्कम आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती काडतुसं मिळालेली आहेत आणि पोलिसांनी पहाटेपर्यंत या घरावरती छापा टाकलेला आहे आणि आता 11 वाजता पोलीस आयुक्त या संदर्भात अधिकृत पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील. प्रज्ञा. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. शिक्षकांना अभ्यास किंवा शिस्तीसाठी रागावणं म्हणजे विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणं नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलाय. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील वसाडी इथल्या एका शाळकरी विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात हायकोर्टानं शिक्षकाला दिलासा दिलाय. तसंच संबंधित शिक्षकाविरुद्ध दाखल केलेला गुन्हा अवैध ठरवून तो रद्दही केलाय. 1 जुलै 2025 रोजी बुलढाण्याच्या वासाडी इथल्या जय बजरंग शाळेतील शिक्षक गोपाल सूर्यवंशी यांनी 10वीतल्या विवेक राऊतला काही प्रश्न विचारले होते आणि त्याची उत्तरं न आल्यानं शिक्षकांनी त्याला 100 उठाभाषा काढायला सांगितल्या होत्या. त्यानंतर सूर्यवंशीने विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांबाबत वर्गातच आक्षेपार्ह भाष्य केलं होतं आणि त्यानंतर लगेच विवेकनं मधल्या सुट्टीत गावाजवळ असलेल्या आपल्या शेतातील एका पडक्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी विवेकच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध तक्रारही दिली होती. सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुहास कदम यांनी तब्बल 11 दिवसांनंतर अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय. पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचं तसंच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील आरोपांची चौकशी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. सोलापुरात अवैध व्यवसायांना काही पोलिसांचं संरक्षण असल्याचा आरोप सुहास कदम यांनी केला होता. या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. पोलीस आयुक्तांनी मला या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये कडक भूमिका घेण्यात येईल आणि तसेच ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये एक चांगली समिती गठीत करण्यात येईल आणि त्यांच्या चौकशा देखील सुरू झालेल्या आहेत. अशा पद्धतीचे देखील ह्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त सन्माननीय M. राजकुमार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या पद्धतीचं बोलणं झाल्यानंतर मी माझ्या उपोषणाची या ठिकाणी सांगता केलेली आहे. अंधेरी पश्चिमेला अनधिकृत डम्पिंगचा मुद्दा ऐरणीवर आलाय. अंधेरी पश्चिमेतील प्रभाग 66 मधील रहिवासी या अनधिकृत डम्पिंगमुळे आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त झाले. दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे प्रचंड त्रास होतोय. हा कचरा तातडीनं हटवा, स्वच्छता मोहीम राबवा, नाहीतर आंदोलन करू असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलाय.
प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे. कोणी या ठिकाणी येत नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की या ठिकाणी राहणारी जी वस्ती आहे ती फार गरीब वस्ती आहे. त्याच्यामुळे प्रशासन कोणी या ठिकाणी येण्याचं धाडस करत नाही, येत नाहीत. एवढ्या याच्यापैकी 2% कचरा जर अमिताभ बच्चनच्या बंगल्याच्या बाजूला जर पडला असता तर संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागलं असतं. आणि अनेक वर्षानंतर तोच कचरा या नाल्यामध्ये येतो. त्याच्यामुळे या ठिकाणी नागरिकांना मोठा त्रास होतो, आजार पण या ठिकाणी वाढतात आणि याला संपूर्णपणे महानगरपालिका ही जबाबदार आहे. विरार जकात नाका परिसरातलं पाणी ओसरलं असलं तरी रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये अजूनही पाणी असल्यानं अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्यानं वाहनांचा आणि वाहन चालकांचा तोल जाऊन नागरिक रस्त्यावर पडत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सुदैवानं या घटनांमध्ये गंभीर दुखापत टळली असली तरी वारंवार अपघात होऊनही महापालिकेकडून खड्डे बुजवले जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. त्यामुळे आता तरी महापालिका रस्त्यांची डागडुजी करणार की आणखी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहणार असा सवाल स्थानिक उपस्थित करतात. वसई तालुक्यातील पारोळ तानसा नदीवरील पांढरतारा पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेमुळे पुलावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली असून 5 गावातल्या नागरिकांना भालीवली मार्गे 20 ते 25 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतोय. दरम्यान काही दुचाकीस्वार बंद पुलाच्या अरुंद जागेवरून जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्यानं मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होतीये. दरवर्षी नागरिकांची गैरसोय होत असल्यानं या भागात पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली जात होती.